आज अवघा देश, अवघा रामभक्त हा प्रभू रामांच्या चरणी लीन होणार आहे, प्रभू रामांना शरण जाणार आहे। कारण का आज प्रभू श्रीराम मंदिरामध्ये स्थानापन्न होत आहेत। आपली राजगादी ते आसनस्थ होणार आहेत, त्या राजगादीवरती ते आसनस्थ होणार आहेत। आपण सध्या दृश्य पाहतोय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आगमन झालेलं आहे। राम मंदिर सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणासाठी अवघे 2.5 तास उरलेले आहेत आणि एबीपी माझा सोबत तुम्ही हा ऐतिहासिक सोहळा सध्या अनुभवताय। अयोध्येमध्ये निमंत्रितांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक मान्यवर सध्या अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्या आपण जी दृश्य पाहतोय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील आगमन होणार आहे। अयोध्येमध्ये साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवरती पंतप्रधानांचं आगमन होईल आणि त्यानंतर ते रामजन्मभूमी परिसरामध्ये येतील। त्याआधी ते हनुमानगढी इथं जाणार आहेत। अयोध्येमधली ही परंपरा आहे की आधी जन्मभूमीचं दर्शन घेण्याआधी किंवा आधी प्रभू रामांचं दर्शन घेण्याआधी हनुमंताकडे जाऊन दर्शन घ्यावं लागतं, त्यांची परवानगी घ्यावी लागते आणि त्यानंतर मग आपण प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी पुढे मार्गस्थ होतो। तीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पुढे नेणार आहेत। अयोध्येमध्ये आल्यानंतर आधी ते हनुमानगढी इथं जातील आणि त्यानंतर ते रामजन्मभूमी परिसरामध्ये येतील आणि त्यानंतर इथल्या सगळ्या विधींना सुरुवात होणार आहे। 12:29 प्रतिष्ठापनेचा विधी सुरू होईल, प्रतिष्ठापना होणार आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय VVIP गेट जवळची आणि अपडेट अशी आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा राम मंदिर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। आपण बघतोय VVIP मुवमेंटला सुरुवात झालेली आहे आणि सरसंघचालक मोहन भागवत हे आता इथे रामपथाहून पुढे राम जन्मभूमीकडे जात आहेत, राम मंदिराकडे जात आहेत आणि आपण हा कॉन्वॉय बघतोय, संपूर्ण कॉन्वॉय आता हा पुढे जातोय। मुख्य अतिथी आहेत सरसंघचालक मोहन भागवत आणि त्यामुळे आज इकडे आता आपण बघितलं तर सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण जर रस्ता बघितला तर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आता पुढे मोहन भागवत हे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढे ते राम जन्मभूमी म्हणजेच राम मंदिर या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहतील। मी तसं आधी सांगितलं की मुख्य अतिथी म्हणून ते आहेत आणि यामागे या परिसरात सुद्धा आपण बघतोय सर्व VVIP मुवमेंटला सुरुवात झालेली आहे आणि हा पूर्ण हनुमानगढी पासून ते मग लता मंगेशकर चौकापर्यंतचा जो संपूर्ण रस्ता आहे आपल्याला पावला पावलावर पोलीस पाहायला मिळत आहेत। आतमध्ये कोणालाही प्रवेश नाहीये, सर्व रामभक्त हे आपण फुटपाथवर पाहतोय आणि याच सुरक्षेतून हे सर्व VVIP पुढे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मार्गस्थ होतात। कॅमेरामॅन दीपेश माधन समीप वेदांत नेब, ABP माझा, अयोध्या। आणि अयोध्या सोहळ्यासाठी VVIP गेटवरती अनेक मान्यवर यायला सुरुवात झालेली आहे। देशभरातल्या अनेक मान्यवरांना निमंत्रित केलं गेलेलं होतं आणि सगळेजण या आनंदोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचतात। याचा आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच मंदिराच्या प्रवेशद्वारातून जाणार आहेत आणि त्यासाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। उत्तर प्रदेश पोलीस आहेत, RAF ची टीम आहे आणि या भव्य द्वारामधनच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला गेट नंबर 11 म्हणतात त्या गेटमधनं जाणार आहेत। इथे आपण पाहतोय कशा प्रकारे सुंदर अशी सजावट या मंदिराच्या गेटला केली गेली आहे। फक्त प्रभू श्री राम नव्हे तर अत्यंत असं भक्तिमय वातावरणामध्ये प्रभू श्री रामाची रामलल्लाची हे फोटोग्राफ्स इथं लावले गेलेत। या फोटोग्राफ्समध्ये आपण प्रभू श्रीराम हे बाल अवस्थेमध्ये पाहतोय, त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे आणि अशा या सुंदर वातावरणामध्ये आपण तिथे पाहतोय की श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा, भय प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी, अशा या चौपाई इथंही वर्णन केलं गेलं आहे आणि मोदी जेव्हा इथे येतील त्यांच्यासाठी ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।